भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज डोंबिवली शहरात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विविध सामाजिक संस्थांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीमध्ये तब्बल 25,000 डोंबिवलीकर एकाच वेळी एका छताखाली राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आले. या रॅलीत 35,000 चौरस फुटींचा भव्य राष्ट्रध्वज प्रदर्शित करून डोंबिवलीकरांनी जागतिक पातळीवर एका नव्या विश्वविक्रमाची नोंदणी केली आहे. घाडा सर्कल येथे सुरू होऊन टिळक पुतळा मार्गे दत्तनगर येथे या रॅलीचा समारोप झाला. 15,000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या महाउत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला. म्हणजे शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील 15,000हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती, कडक शिस्तबद्ध, हाताला तिरंगे आणि ओठांवर देशप्रेमाच्या घोषणा देत या तरुण पिढीने संपूर्ण रॅलीचा उत्साह द्विगुणित केला. भारत माता आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशातील मुलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हा उपक्रम केवळ एक रॅली नसून समाजातील सर्व घटकांना एकाच तिरंग्याखाली एकत्र आणणारा एक राष्ट्रभक्तीचा महाउत्सव ठरला. डॉक्टर, वकील, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने या सोहळ्यात सामील झाले होते. जात पात धर्म या पलीकडे जाऊन संपूर्ण डोंबिवली शहर आज केवळ आणि केवळ तिरंगाच्या रंगात पाहायला मिळाले. हजारो लोकांची उपस्थिती आणि 35,000 चौरस फुटींचा विशाल राष्ट्रध्वज सांभाळण्याचे कठीण आवाहन आयोजकांनी अत्यंत नियोजन पद्धतीने पेलले. रॅलीचा संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर गीतांचा गजर आणि भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. डोंबिवलीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. हा स्वातंत्र्य दिन नागरिकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली.